तारखेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना एक माहिती दिली, एक प्रतिक्रिया दिली। सांगलीतील 1,08,000 मतदारांची नावे पुण्यामध्ये जाणीवपूर्वक घुसवल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 13 एप्रिल रोजी सांगलीमध्ये बोलताना केलेला होता आणि आता त्याच्या या आरोपामध्ये तथ्य असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस, त्यांच्याशी बातचीत तेव्हा केली होती आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी। पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये घोळ आहे असा आरोप आज भाजपकडून करण्यात येतोय। आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस। सर, नेमका काय प्रकार आहे हा आणि तुम्ही कसा नेमका उघडकीस आणला? मग ज्यावेळेस या याद्यांचं व्हेरिफिकेशन आमचे लोक करत होते त्यावेळी असं लक्षात आलं की 1,08,000 नावं याद्यांमध्ये सांगलीतनं आणलेली आहे। ही फॉर्म नंबर 6 मधून आणलेली आहेत आणि यातली जशी जी नावं तिथे दुबार आहेत तीच नावं इथे दुबार देखील दिसत आहेत। ही नावं झोपडपट्ट्यांमध्ये आलेली आहेत आणि फॅमिली आलेली नाही, सिंगल नावाला आहे। आणि ज्यावेळेस अन्य याद्यांशी कंपॅरिझन केलं त्यावेळेस अशी दुबार अशा प्रकारची सारखी नावं, कारण कम्युनिटीज सारख्या आहेत, सारखी नावं ही 8 ते 10,000 सापडतात। 1,08,000 आणि सिस्टमॅटिकली प्रत्येक मतदारसंघात 17,500। तर त्याच्यामुळे लक्षात आलं की गडबड करून ही सगळी नावं या ठिकाणी आणलेली आहेत आणि म्हणून या संदर्भातली एक कंप्लेंट आम्ही आता आरोला फाईल केली आहे। कोणी केलं असं हे या संदर्भात? कारण सांगलीचे उमेदवार पुण्यामधून लढत आहेत, त्यांच्यावर तुमचा आरोप आहे? आमचा थेट आरोप असा आहे की सत्ता पक्षाच्या मदतीशिवाय हे होऊ शकत नाही। त्यामुळे सत्ता पक्षाने आणि प्रशासनात कोणीतरी त्यांना मदत केली म्हणूनच हे झालेलं आहे। पुढची नेमकी तुमची भूमिका काय असेल? कारण निवडणूक तोंडावर आहे, असं असताना निवडणूक प्रक्रिया थांबवावी, पुढे ढकलावी, कारण ही 1,08,000 ही मोठी संख्या आहे। इलेक्शन कमिशनला आम्ही विनंती करणार आहोत की आपण तातडीनं व्हेरिफिकेशन करा आणि यांचे वोटिंग राईट सस्पेंड करा। तर 1,08,000 मतदान आहे ते बोगस आहे असा आरोप भाजपनं केलेला आहे। इतकंच नाही तर या सगळ्या मतदारांचं मतदान जे आहे ते तात्पुरतं थांबवावं अशी ही मागणी भाजपकडनं केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीचा अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे। फडणवीसांची ही प्रतिक्रिया घेतली, मात्र सांगलीमधून सुद्धा आम्ही एक प्रतिक्रिया मागवली। सांगलीमध्ये नेमकं काय घडलंय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला। ही जी मतदारांची नावं जी आहेत ती या यादीमध्ये पुणेकर संतप्त झाले या पुण्याच्या यादीमध्ये घुसवल्या कारणाने। काही पुणेकरांनी असा आरोप सुद्धा केला की सांगलीतून जवळपास 1 लाखाच्या आसपास मतदारांनी पुण्यामध्ये मतदान केलेलं आहे, कारण विश्वजित कदम हे जे उमेदवार आहेत ते सांगलीचे आहेत। सांगलीमध्ये अनेक मतदारांची नावं मतदार यादीमध्ये नाहीत। विठ्ठल पाटील हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते यासाठी हायकोर्टात सुद्धा जाणार आहेत। त्यांनी त्या संदर्भात सोमवारी हायकोर्टात जाऊन याचिका दाखल करण्याचं सुद्धा ठरवलेलं आहे। विठ्ठल पाटील काय म्हणतात बघूया। असं असताना माझ्या गावी इनाम धामणी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे 300 लोकांचं मतदान यादीत नाव नाही। मी जिल्हाधिकारी सांगली यांना भेटलो, ते म्हणाले त्यांनी तपासायला पाहिजे होतं। मी त्यांना विचारलं, अहो जी नावं गेली 4-5 वर्षे मतदान करतात, ज्यांच्या कुटुंबातील सर्व नावं आहेत आणि एकच नाव नाही, त्यांनी स्वतः अर्ज केलेला नाही माझं नाव काढा म्हणून, किंवा त्यांनी काय विनंती केलेली नाही, पत्ता बदललेला नाही, ते सरकारी नोकर नाहीत। आणि असं असताना किंवा आमच्या या भागातील एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून लोकप्रतिनिधी असलेल्यांच्या व्यक्तीचं सुद्धा नाव त्यातून वगळलं गेलेलं आहे आणि हा शासनाचा अनागोंदी कारभार झालेला आहे। शेजारच्या कर्नाळ गावामध्ये 500 लोकांची नावं नाहीत। अनिल शिरोळे, माझा प्रश्न आपल्याला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी 11 का 13 तारखेला ही प्रतिक्रिया दिली सांगलीमध्ये सगळ्या प्रसार माध्यमांना। अशा प्रकारचा आढावा आपण घेतलेला होता, ही माहिती आपल्याकडे होती। त्यानंतर भाजपने काय पाऊल उचललं की निदान ते सांगलीचे सगळे मतदार आहेत त्यांनी पुण्यामध्ये मतदान करू नये यासाठी? नाही, याच्यामध्ये एक मोठं षडयंत्र आहे। देवेंद्रजींनी जे सांगितलं की 1,08,000 मतं ही सांगलीची आहेत आणि आम्ही काल अनुभव घेतला की पुण्यातल्या नागरिकांची जवळपास तेवढीच नावं मतदार यादीतनं वगळली गेली आणि त्या पुण्यातल्या नागरिकांना वंचित ठेवलं गेलं। म्हणजे हे कुठेतरी षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र गेले अनेक महिने प्लॅन करून हे सरकारने घडवलेलं आहे। नक्की। माहिती अधिकार कार्यकर्ता पुण्याहून विजय कुंभार आपल्याबरोबर आहेत। विजय कुंभार, आपण या सगळ्या संदर्भात काय सांगाल? आपली माहिती काय आहे? या पुण्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणपणे 1 लाखाच्या आसपास मतदारांची नावं नाहीत आणि सांगलीमधनं सुद्धा काही नावं गायब आहेत, मात्र असा आरोप होतोय भाजपकडनं की ती नावं इथे मतदानासाठी टाकण्यात आलेली आहेत। आक्षेप घेण्याआधी पुढचं काय सांगण्याआधी जे वक्ते बोलले त्यांच्यावर त्या बोलण्याच्या बाबतीत मला आक्षेप घ्यायचा आहे। त्यांनी शब्द वापरला
की ज्यांची मतं नाहीत, ज्यांची मतं वगळली गेलेली आहेत ते आता धरणे आंदोलन धरतायत, बोंबा मारतायत. अरे आत्ताची इलेक्शन संपले तोपर्यंत मतदारांच्या बाबतीत ही भूमिका तुमची, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि जी नावं वगळली गेली त्याच्यावरती मी असं ठामपणे सांगू शकतो, आजच्या पेपरला इलेक्शन कमिशनच्या एका माजी सचिवाची मुलाखत आहे की 8 दिवसापूर्वी चेक केलं होतं आणि त्यांचं नाव आज नव्हतं मतदान करताना. दुसरी गोष्ट, इंटरनेटची जी भाषा केली त्या इंटरनेटच्यावर तुम्ही आत्ता माझा त्यांना चॅलेंज आहे की इंटरनेटवर हे फॉर्म नंबर 7 याची परिस्थिती यांनी आत्ता दाखवावी. इथे लॅपटॉप याच चॅनलचा आणावा, मी दाखवून देतो की इंटरनेटवर काही चालत नाही. दुसरी गोष्ट, एवढी नावं वगळली, 1,08,000 किंवा 5,000 धरू आपण, यांचे फॉर्म नंबर 7 आणि याप्रमाणे फॉर्म 10 प्रमाणे यांनी केलेली यादी, म्हणजे कुणी वगळायला सांगितलं, वगळणाऱ्याचं नाव, वगळणाऱ्याचं ऑब्जेक्शन घेणाऱ्याचं नाव आणि त्याचं पुढे काय केलं याची माहिती लोकांना ताबडतोब मिळाली पाहिजे, म्हणजे लोकांना ॲक्शन घ्यायला आणखी सोपं जाईल. हे इतक्या सहजासहजी लोक जागृत नव्हते का? इलेक्शन कमिशनचा जर सचिव जागृत होते तर बाकीच्यांकडून तुम्ही अपेक्षा किती करणार आणखी? आणि वेबसाईटचं जर धादांत खोटं आहे हे, मी आत्ता या क्षणाला दाखवायला तयार आहे वेबसाईटची अवस्था. नक्की, म्हणजे आपल्याला नेमकं म्हणायचं काय आहे, पुण्यामध्ये असेही मतदार आहेत ज्यांची काही दिवसांपूर्वी नावं होती मतदार यादीमध्ये, मात्र मतदान केंद्रावर जेव्हा ते गेले मतदान करायला तेव्हा नावं नव्हती. हो, आणि अशांच्याच बाबतीत मी फक्त बोलतोय, ज्यांनी जे झोपेली गेले होते, ज्यांची नावं वगळली गेली, वेळेत दिली नाही, त्यांच्यावरती मी बोलतच नाहीये. हे फॉर्म 7 हे सगळं कसं घडलं, कुणी घडवलंय असं वाटतं आपल्याला, म्हणजे या संदर्भात तुम्ही काय भाष्य कराल? आता राजकीय पक्ष काय बोलतात याच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही, परंतु याच्यामध्ये इलेक्शन कमिशनच्या किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाशिवाय हे होऊच शकत नाही. नक्की, खूप महत्त्वाचा हा मुद्दा आहे. या सगळ्या संदर्भात आपण हरीश रोग यांशी बोलणार आहोत. एक छोटासा मात्र ब्रेक आपल्याला इथे घ्यावा लागतोय. पाहत रहा लक्षवेधी.